आमदार रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजपकडून शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजपने शुद्धीकरण केलेलं आहे। आंदोलनस्थळी त्यांनी गोमूत्र आणि चंद्रभागेचं पाणी शिंपडलंय। रोहित पवारांच्या आंदोलनामुळे पवित्र पंढरी अशुद्ध झाली अशी भाजपने भूमिका घेतलेली आहे। भाजप किसान मोर्चाकडून हे शुद्धीकरण करण्यात आलंय। आंदोलनाचा मंडप उतरल्यानंतर संध्याकाळी हे शुद्धीकरण झालंय। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजपकडून शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। भाजप किसान मोर्चाने हे शुद्धीकरण केलंय। आंदोलनाचा मंडप उतरल्यानंतर संध्याकाळी हे शुद्धीकरण करण्यात आलं। रोहित पवारांच्या आंदोलनामुळे पवित्र पंढरी अशुद्ध झाली अशी भाजपने भूमिका घेतली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। माऊली, भाजप किसान मोर्चाकडून हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे, काय नेमकं तिथे घडलंय? भाजपची काय भूमिका आहे? नक्कीच आपण बघितलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांचं आंदोलन झालं। त्या ठिकाणी भाजपच्या किसान मोर्चाच्या गोमित्र आणि चंद्रभागेचं पाणी शिंपडलं। भाजपकडून आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनास्थळी हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बँका व कारखाने खाणाऱ्या कुटुंबातील रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे पवित्र पंढरी अशुद्ध झाला असा आरोप करत शुद्धीकरण भाजपने त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आपण पाहिलं तर आंदोलनाचा मंडप उतरवल्यानंतर संध्याकाळी चंद्रभागेचं पाणी आणि गोमूत्र शिंपडलं आणि किसान मोर्चाने हे आरोप करत हे शुद्धीकरण केलेलं आहे। धन्यवाद माऊली, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।